राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय 30 जून 2026 पर्यंत घेणार। सह्याद्रीवरच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा। कडूंच्या शिष्टमंडळाची निर्णयाला सहमती। शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना। बच्चू कडूंशी चर्चा सुरू असतानाच सरकारचा निर्णय। प्रवीण परदेशींच्या अध्यक्षतेखालील समिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये अहवाल देणार। किल्ल्यांवर नमो टुरिझम सेंटर उभारलं की फोडणार, राज ठाकरेंचा इशारा। तर मला मुख्यमंत्री करा म्हणून अजून किती लाचारी करणार। नमो टुरिझम सेंटर्सवरून राज ठाकरेंचा शिंदेंवर जोरदार निशाणा। 1 नोव्हेंबरचा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे। इथे काय आग पेटलीये हे दिल्लीलाही कळलं पाहिजे। सत्याचा मोर्चावरून राज ठाकरेंचं आवाहन। मोर्चासाठी राज ठाकरे लोकलनं जाणार। पवईमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू। एपीआय अमोल वाघमारेंकडून एन्काउंटर। मुलांना वाचवताना पोलिसांनी चालवलेली गोळी छातीमध्ये लागल्यानं मृत्यू। तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। मुंबईच्या पवईमध्ये ओलीस ठेवलेल्या 17 मुलांसह 2 नागरिकांची पोलिसांकडून सुटका। डांबून ठेवणाऱ्या रोहित आर्यानं दिली होती मुलांना जाळून मारण्याची धमकी। आरोपीकडून एअरगन आणि केमिकल जप्त। केसरकर शालेय शिक्षण मंत्री असताना रोहित आर्याकडून उपोषण। पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पासाठी केलेल्या कामाचे सरकारने 2 कोटी थकवल्याचा आरोप। तर कोणतीही थकबाकी नसल्याचं शिक्षण विभागाचं स्पष्टीकरण। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याचे धर्मादाय आयुक्तांचे आदेश। ट्रस्ट आणि गोखले बिल्डरमधील जमीन व्यवहार रद्द। मात्र 230 कोटी रुपये आणि स्टॅम्प ड्युटीसाठी बिल्डरला सिव्हिल कोर्टामध्ये जावं लागणार। धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयावर मी असमाधानी। कायदेशीर बाजू तपासावी लागणार। रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया। तर बोर्डिंगच्या आडून काहींकडून राजकीय आरोप। संबंध नसताना माझं नाव जोडलं, मुरलीधर मोहोळांचा आरोप। फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये दोन्ही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी। डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणामध्ये प्रशांत बनकर आणि गोपाळ पद्मे अटकेत। फलटण आत्महत्येप्रकरणी सुषमा अंधारेंचा सरकारला 2 नोव्हेंबरपर्यंत अल्टिमेटम। मागण्या मान्य न केल्यास 3 तारखेला फलटण पोलीस स्टेशनच्या समोर आंदोलन करणार, अंधारेंचा इशारा। रुपाली ठोंबरेंनी गुंड पाठवून हल्ला केला। महिलेचा फेसबुक लाईव्ह करत आरोप। ठोंबरेंना राष्ट्रवादीतून निलंबित करा, माधवी खंडाळकरांची मागणी। रुपाली ठोंबरेंनी मात्र आरोप फेटाळले। गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट। पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यामध्ये भेटीचं कारण मात्र अस्पष्ट। राज्यामध्ये नाफेड आणि एनसीसीएफ अंतर्गत 15 नोव्हेंबरपासून खरेदी प्रक्रिया। 2025-26 मध्ये सोयाबीन, मूग आणि उडीद पिकाची हमीभावानं खरेदी करणार। नोंदणी प्रक्रिया सुरू। भारतीय महिला क्रिकेट संघाची विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक। जगज्जेते ऑस्ट्रेलिया संघावर भारताची 5 विकेट्सनं मात। विजयामध्ये जेमिमा रॉड्रिग्स आणि कर्णधार हरमनप्रीतचा मोलाचा वाटा।